सगळ्या पत्रकार बांधवांना जय शिवराय, नमस्कार. आपण बोलल्याप्रमाणे आपण सरकारला पाहिजे त्याच्यापेक्षाही जास्त वेळ दिलेला आहे. सरकारनं आपल्याला मुंबईमध्ये 1 महिन्याचा वेळ मागितला होता सगळ्या मागण्याच्या संदर्भात राहिलेल्या. आज म्हणजे उद्याच्या 29 तारखेला, उद्याच्या म्हणतोय मी, मेच्या 10 महिने पूर्ण व्हायला लागलेत. 8 महिने नाही तर 10 महिने पूर्ण व्हायला लागले. 10 महिने वेळ दिला कारण आपण 29 ऑगस्टला मुंबईत गेलो होतो. त्याच धर्तीवरती आतापर्यंत जवळपास 10 महिने वेळ दिला. याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा मला एक गोष्ट कळत नाहीये की जाणून बुजून गोरगरीब मराठ्यांच्याच लेकरांवरती का अन्याय केला जातो. म्हणून मी आता खूप कठोर भूमिकेवरती आलोय. मला ते नाविलाज आहे, त्या पद्धतीचा निर्णय घ्यावा लागतोय. मला कुणाला दोष द्यायची इच्छा नाही आणि द्यायचा पण नाही, कारण आपल्या लेकराला समाजाला जर मिळतच नसेल तर मग आपण आता कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. आपण जे घोषित केलं होतं, कारण मी डायरेक्ट विषयाकडेच येतोय. 4 घंटे बोला आणि 2 घंटे बोला, त्याच्यापेक्षा 5 मिनिटाच्या आत मला प्रेस संपवायचीच. कारण मी त्या सीमारेषेवर आता आलेलो आहे. 30 मेचं जे आपलं आंदोलन, आमरण उपोषण आपण ठरवलं होतं ते फायनल होणार आहे 30 मेला. परंतु त्याच्यात फक्त थोडा जास्तीचा बदल केला आहे आपण. ते आमरण उपोषण आपण फॅनमध्ये, सावलीत, मंडपात बसून आपण ते काय आणखीन सुविधा करून करत होतो ना. समजा सगळे तसंच करतात, मीच नाही तर सगळे तसं करतात. मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचंय. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे. माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत. या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस. त्यामुळं जे होईल ते होईल. उष्ण घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला. कितीही जीवाची लाहीलाही झाली तरी हरकत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झाला आहे. तर आपण आपली का कदर करायची. ते उन्हात कुठंही होईल, ते जंगलात होईल, रानात होईल, ते कुठंही होईल, परंतु ते खूप कडक आणि त्या रखरखत्या उन्हात ते आमरण उपोषण होणार आहे. आणि त्या भूमिकेवरती मी आता ठाम आहे. आता शेवटी त्याच्यात किती त्रास होणार आहे, किती जीवाची लाईलाई होणार आहे, किती कडक ऊन आहे, किती त्रास आहे, किती त्या वेदना होणार आहेत, याचा मी कसलाही विचार करायचं नाही ठरवलेलं. मी आता माझ्या निर्णयावरती फायनल आहे. कारण हे सारखे सारखे उपोषण करून सुद्धा माझ्या जीवाला इतक्या वेदना आहेत आणि इतका त्रास आहे प्रचंड. एकदा कुठंच ते तुकडा पडू दे, सरकारचा तुकडा पडल नाही तर माझ्या जीवाचा तरी पडल. या भूमिकेवरती मी फायनलच आता आलेलो आहे की आपण किती दिवस आता हे असं करत राहायचं. सरकारनं किती दिवस शब्द द्यायचे आणि आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा. हे सलग आता 3 वर्ष झाले हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळं ही जी मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की मी कठोर आंदोलनाची भूमिका घेणार आहे, तर हे मे महिन्याच्या या कडक रखरखत्या उन्हात हे आमरण उपोषण होणार आहे. ना कुठल्या पाण्याविना होणार आहे, कुठल्या जेवणाविना, ना पायात काय चप्पल राहणार आहे, ना बूट राहणार आहे, ना काय राहणार आहे. मी बास टाकून एका बाजूला बसून जाणार आहे. ते जे होईल ते होईल, त्याचा विचार मी नाही करा. जर माझ्या शरीराचा मी विचार करायला गेलो तर माझ्या समाजाच्या लेकराचा उन्हाळा करून टाकला या सरकारनं. त्यामुळं कुठंतरी आता हे थांबलं पाहिजे. त्यांनी याचं आश्वासन द्यायचं आणि आम्ही ते बार बार ऐकत बसायचं. एकदाचं होऊ जाऊ दे आणि हे झालं फायनल. याच्यावरती कुठलाही बदल नाही, काही होणार पण नाही. आणि माझ्या मराठा समाजाला विनंती की कुणीही अंतरवलीकडं तुम्ही येऊ नका, कारण सरकारनं मराठा समाजावरती खूप माया दाखवली की त्यांना ऊनच लागल, त्यांना वेठीसच धरायचं नाही, म्हणजे माया दाखवली. तर मग आता त्यांना जर माया आहे तर त्यांनी आतापर्यंत आरक्षण दिलं असतं. आणि म्हणजे ही डाव आहे मराठ्यात संभ्रम पसरायचा आणि हे करायचं. आता हे मला नाही वाटत की देशात असं पुन्हा आमरण उपोषण कुठं देशात झालं असेल आणि इतका कठोर पद्धतीचे कुठंतरी निर्णय झालेला असेल की हे मी माझ्या मनानं म्हणत नाही, पण देशात मला नाही आठवत की असं इतकं टोकाचं झालं असेल. आणि ते टोकाचं आता होणार. ते पण उन्हात होणार. आमरण उपोषण होणार, मंडप टाकून होणार, अनेक प्रकारचे राहतात. ते तुमच्या साक्षीनं होणार. लय झालं तर फक्त म्हणजे
ते पण म्हणायला नाही पाहिजे. मी पण म्हणतो लय झालं तर फक्त पत्रकारांपुरती एखादी पट्टी राहिली तर राहील, सावली म्हणून. सावली नाही, मंडप नाही, काही नाही. आहे असंच जाऊन बसणार आहे मी 30 तारखेला. मेलो तर मेलो. मला नाही माहिती येणार आहेत नाही. 16 तारखेला सांगितलं होतं, 16 तारखेपासून वेळ दिलाय 15 दिवस वेळ. हे 29 ऑगस्ट पासून मुंबईतून दिलेला आता 29 मे पर्यंत 10 महिन्याचा वेळ. काय करणार येऊन तुम्ही? चर्चा बोलणार. मला चर्चा नाही पाहिजे रे बाबा. 58 लाख नोंदी निघाल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही देणार आहेत का? ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या तुम्ही व्हॅलिडिटी देणार आहेत का? हैदराबाद गॅझेटियरचा तुम्ही JR काढलाय, ते प्रमाणपत्र देणार आहेत का? त्याच्या व्हॅलिडिटी तुम्ही देणार आहेत का? तुम्ही आरक्षण देताय म्हणजे नेमकं काय करताय? मराठ्यांची मतं मात्र तुम्हाला लागतील आणि मराठ्यांच्या लेकराला मात्र आरक्षण दिलं जात नाही. ही दुट्टप्पी भूमिका कोणची? तुम्हीच आमच्यावरती हल्ले करायचे आणि तुम्हीच आमच्यावरती 307चे गुन्हे दाखल करायचे. म्हणजे राज्यातले गुन्हे सुद्धा मागे घ्यायचे नाहीत. सामूहिक कट रचून तुमचे पोलीस येणार आणि आमच्यावर हल्ला करणार. त्यांच्यावरती 120 पोलिसांवरती लागून त्यांच्यावरती 307 व्हायला पाहिजे, तर आमच्या क्रॉस घेतल्या जात नव्हते. राज्यभर हे खोटे दाखल केलेले गुन्हे. तुम्ही 17 संस्थांचा JR काढू शकत नाहीये. 1 महिन्याचा वेळ मागितला, 10 महिने झाले. अरे बलिदान गेलेल्या तुम्हाला मराठ्याची एवढी माया आहे, तुम्ही सांगता की मराठा समाजाला ऊन लागल, मे महिन्याचं कडक भयंकर ऊन, हे लोक घराच्या बाहेर सुद्धा निघाणार. जीव जायला लागलेत उष्णतेमुळं, उन्हामुळं जीव जायला लागलाय लोकांचा, बळी चाललेत. मराठ्यांना विटीच धरू नका, एवढी माया आहे. तरी तुम्हाला तुम्ही बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या लेकराच्या नोकऱ्या देणार. इतकी तर नीच आणि नालायक अवलदी जन्माला तुम्ही सत्तेत बसलात. कमीत कमी ती तुमची बहीण होती, ती तुमची आई आहे. मराठ्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं यार, उन्हात पडलं ते. तुम्ही तिथं नाही वेळ देत. ही माझी समाजाविषयीची तळतळ. मी ते समाजावर ते विश्वास कमवलाय. मी समाज सोडून नाही काय करत, मला नको पण काय. तुम्ही साधे साधे कामं करत नाहीयेत. साधे कामं किती वेळ लागतो मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायला? किती वेळ लागतो? ओबीसींनी नाही मागून मंत्रालय स्थापन केलं, मराठ्यांनी मागून नाही दिलं. मराठा आणि कुणबी एक असून सुद्धा नाही JR काढला जात. नवीन एक माहिती समोर आलेली आहे की आंदोलन केलेल्या 3 वर्षांमध्ये मराठवाड्यात 3 लाखापेक्षा अधिक कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाले. उपकार केला का? कोण बॅकलॉग भरून काढणार 3 लाख लोकांचा? याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं, आमच्या नोकऱ्या कोणी लाटल्या? 1967 पासून आतापर्यंत 50-60 वर्षात आमचं वाटोळं सरकारनं काय केलं? ते 5 लाख निघू तुमच्या म्हणण्यानुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र, किंवा 1000 निघले ना, याचा अर्थ आम्ही आरक्षणात होतो ना. आमचा बॅकलॉग कोण भरून काढणार? आमचं नुकसान आता 5 पिढ्याचं का? आमच्या जागा हडपिल्या? आम्ही कुणबी आणि मराठा हा एकच आहे, हे वारंवार सांगितलं गेलंय, पण हे करतच नाहीयेत ना. त्यामुळे आपण हे बघा, मी 2 मिनिटातच तुम्हाला सांगितलं होतं की मी 10:30 आला असंच फायनल करून टाकणार आहे माझा विषय. मला आता ना आरपारचं खेटायचं, मला आता आरपारचं खेटायचं. त्यामुळे मी आल्यालाच तुम्हाला सांगून टाकलं आहे असंच 30 तारखेला उठून मी उन्हात एखाद्या रानात बसणार. उन्हात बसणारे त्याला काय स्थळ ठरेल तरी आरक्षण नाही, स्थळ ठरिलं तरी आरक्षण नाही, आणि ठरविलं तरी आरक्षण नाही. सगळ्या मागण्या दिल्या तरी आरक्षण नाही, समजून सांगितलं तरी आरक्षण नाही, कायद्यात बसतंय हे सांगितलं तरी आरक्षण नाही, प्रेमाने बैठका घेऊन सांगितलं तरी बी आरक्षण नाही, मोर्चे घेऊन गेलं तरी पण नाही. त्यापेक्षा होऊन जाऊ दे, काय होऊन जायचं होऊ दे एकदा. हा ठीक, एक गोष्ट खरी आहे, याच्यात माझ्यावरती प्रेम करणारा गोरगरीब मराठ्यांचा खूप मोठा वर्ग आहे. त्यांना विषय वाईट वाटणार आहे की उन्हात लोक बाहेर निघत नाहीत आणि तुम्ही एवढ्या रखरखत्या उन्हात आता जीवाची लाईलाई होणार आहे. त्याच्यात ते माश्यासारखं तरफडून मेल्यासारखा प्रकार आहे आता. त्यांना वाईट वाटेल,
पण माझा नाविलाज आहे, मला त्या भूमिके घ्यावा लागते. आणि मे महिन्याच्या या कडक उन्हात मी त्या उन्हात जीवाची लाई झाली तरी चालत, काय तरफाड व्हायचं तेवढं तरफाड मारफाड होऊ द्या, पण मी मात्र उठत नाही आता. अंतरवाली 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 बाहेर नाही. प्रसाद लाडनंतर तुम्हाला कोणी सरकारकडून कोणी संपर्क केलेला आहे का? तुमचा संवाद झालाय का? केलाय, पण बोलून करता काय दादा? रिझल्ट काय? कृती काय केली तुम्ही? काय केलं तुम्ही? लावालाव्याच्या पलीकडे तुम्हाला काही आलंच नाही आयुष्यात तुमच्या. तुम्ही दुसरं काही केलंच नाही. लावालावी सोडून तुम्हाला काही आलंच नाही. हे मराठा त्याच्या अंगावर घाल आणि तो मराठा त्याच्या अंगावर घाल आणि काम करणारे वेटीस धर. याच्या पुढे तुम्हाला काही आयुष्यात आलंच नाही ना. सरकार म्हणून फोन करून काय करता? रिझल्ट काय देणार तुम्ही? तुमचे फोन मस आले. हा, मला इथं मराठ्यांना रिझल्ट द्यायचा आहे, त्यांना आरक्षण द्यायचंय. तुम्ही काय दिलं? फोनवर बोलणं. त्यातलं मी नाहीये बाबा. मला तुम्ही बोलून काय करायचंय? माझ्या मराठ्यांचे लेकरं बाळ अधिकारी झाले पाहिजे, ते साहेब म्हणून माझे आईबाप मराठ्यांना बघायचे. अरे तुम्ही काय उत्तर देता रे नालायकासारखे? काय उत्तर आहे त्यांचे? पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज हा सदन आहे, त्यांच्याकडे ऊस आहे, बागायती आहे, फळबाग आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या ओबीसीकडे फळबाग नाही काय? काय सरकार चालित? इतकं क्रूर सरकार आणखीन आलं नसन रे कधीच देशात, जगात. काय उत्तर आहेत? पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता नाहीये, कारण ते सदन आहेत, त्यांच्याकडे ऊस येतं, फळबागा आहेत, द्राक्षे येतं. ओबीसीकडे नाहीत काय? मग तिथं असणाऱ्या बागायती असणाऱ्या ओबीसीला आरक्षण नाही काय? हे रूल आहे काय आरक्षणाचा? तिथल्या मराठ्यांकडे ऊस येतं, पाणी सदन येत म्हणून त्यांना आरक्षण नाही देत आम्ही. मग तिथला ओबीसी काय डोंगरात राहतो का? त्यांच्याकडे फळबागा ऊस नाहीत काय? त्यांच्या पोरं नोकऱ्यातून आरक्षणातून नोकऱ्यात नाही काय गेले म्हणून मराठ्यांशी जाऊ नये? विदर्भ मराठवाडा आम्हाला पाणी नाही, आरक्षण बी नाही. काय चूक केली राव आम्ही? अखंड महाराष्ट्राची एकजूट राहावा म्हणून मराठवाड्याला आरक्षण असून सुद्धा मराठवाडा आरक्षण सोडून अखंड महाराष्ट्रात सामील झाला. अरे नागपूरला तरी पश्चिम महाराष्ट्रात यांनी नागपूर करार केला. अरे आम्ही एवढा विश्वास टाकला या महाराष्ट्रावरती, या महाराष्ट्राच्या सरकारवरती, की विनाट आम्ही तुमच्याकडे आलो. कारण कुठं आपली एकजूट दिसावं, आपण अखंडपणा आपल्याला दिसला पाहिजे. तरी तुम्ही आम्हाला आरक्षण असून सुद्धा देत नाहीत. तुम्हाला लढाई खेटायचंच ना, त्याला विलाजच नाही. खेटू आपण 30 तारखेपासून खेटू. किती खेटायचं तुम्हाला? यांना लावा लावायच्या पलीकडे काय नाही आलं बघा. यांच्या क्षमता नाही गोरगरिबांचे प्रश्न सोडवायची. जे सोडतायत ते मराठीकडे गेले नाही पाहिजे म्हणून त्या मंत्र्यांना टार्गेट केलं जातं. अजितदादा शिंदे साहेबाचे मंत्री टार्गेट का? ते गरीबाच्या समस्या जाणून घ्यायला येते म्हणून. तुम्हाला यायचं नाही, तुम्ही टाळ्या वाजणारे असल्यासारखे बंगल्याच्या आत बसता. तुम्हाला बाहेर यायचं नाही, तुम्हाला गोरगरिबाच्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडायचे नाही. डिझेलचा एवढा उद्रेक चाललाय, तुम्हाला पंपावर येऊन बघायचं नाही काय हाल चाललेत. कोणाचं घर जळालं, त्याच्यात माणूस जळाला तर दवाखान्यात जाऊन तुम्हाला त्याला बघायचं नाही. एखादं पेशंट आजारी पडलं, अपघात असला, त्याचं ऑपरेशन असलं, तुमचा मुख्यमंत्री सहायता निधी लवकर लोकांना येत सुद्धा नाही. तुमचा पीएस सापडे 8 दिवस जाते, तोवर पेशंट मरत नाही तर सुट्टी होऊन घरी येतं. हे तुमचे काम. डिझेलला बघायला सुद्धा तुमचं कोणी जात नाही. ते लोकात येतात. मराठ्यांकडे कोणता मंत्री गेला नाही पाहिजे, नसता त्याला टार्गेट करा. असल्या तुमच्या भूमिका ही तुमची नीतिमत्ता. खरं बोला रे. माझ्यावर डाव टाकला होता यांनी. देवेंद्र फडणवीस साहेब 100% मराठ्यांना आरक्षण देतात, पण जरांगे पाटलांना फक्त आवडत्याच मंत्र्यांना भेटायचं का? देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटायचं नाही का? काढा बाईट त्यांची 16 तारखेची. ही यांची बाईट. मग शब्द काय गेला माझ्या गरीब मराठ्यात? देवेंद्र फडणवीस साहेब 100% आरक्षण देतील. आम्हाला बोलवा ना. का तुम्हाला नुसतं आवडत्याच मंत्र्यांना भेटायचं? तुमच्या संभ्रम मराठा समाजाचा असा घालून दिला की आम्ही आरक्षण द्यायला तयार आहेत, पण जरांगे पाटील आम्हाला बोलवीत नाही. मराठ्यांनाही वाटलं असतं ते देतात तर का बोलवीत नाही? 17 तारखेला तुमच्या मीडियाच्या बांधवाला सांगितलं, ये बाबा
देण्यात आला. मला वाटतं याच्यातून किमान प्रसाद लाड साहेबांचे डोळे उघडतील असं मला वाटतं. मला त्यांना टार्गेट करायचं नाही, त्यांना दोष द्यायचा नाही, कारण त्यांनी सांगितलं की मी मराठा आहे म्हणून दोष द्यायचा नाही. पण डोळे उघडले असते मात्र एवढं खरं की तो हा देवेंद्र फडणवीस किती कलाकार आहे म्हणून मी त्याला बोलतो, बाबा देवेंद्र फडणवीसचं का माझं शत्रुत्व, त्याचा मा का बांधाला बांध, मग आपल्या आईला हाणलं, मराठ्यांची आई माझी आई आहे म्हणून मी त्याला बोललो. बळच नाही बोलत बाबा मी कोणाला. ही आता डोळे उघडले असते जरांगे पाटील का बोलतायत देवेंद्र फडणवीसला, कारण मराठ्यांविषयी ठासून भरलेला द्वेष, मराठ्यावर जेवढा अन्याय करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न. पुन्हा सांगतो आजच्या प्रेसच्या माध्यमातून, आणखीनही मराठ्यांचे मन जिंकायला देवेंद्र फडणवीसांना संधी आहे. नाही आम्ही शत्रू, तुम्हाला कधी मानत नाही, मानणार. माझं म्हणणं समजून घ्या रे, भाजपमधले मराठ्यांचे मंत्री आमदार समजून घ्या रे, तुमची सुद्धा लेखबाळ मोठी होणार आहे रे. तुमची नसन होणार तो तुमच्या कार्यकर्त्याची मराठीची होणार आहे. तुमची ओढ ही मराठ्यांच्या बाजूने असलं पाहिजे. एवढं जरी झालं, लाडांना एवढं जरी कळालं आपलाच माणूस दोषी आहे, मनातली मनात म्हणतो मी, तरी खूप झालं. आपलं 30 फायनल, आपलं 30ला फायनल. 2-3 गोष्टी तेवढ्या सांगायच्या, त्या पुन्हा एकदा सांगतो. हे कठोर आणि कडक आमरण उपोषण होणार आहे आणि भर रखरखत्या कडक उन्हात होणार आहे. मी बास टाकून तिथं बसून जाणार आहे उठलो असाच. मग तो ती उष्ण घाताचा बळी जाऊ किंवा तिकडं ते काय जीव होईल ते होईल, लाई जीवाची होईल, तरफड मरफड होईल, शरीराची आग होईल, मी तिथं बसणार आहे. याच्यावरती फायनल. मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नये. मी तुमच्या लेकरासाठी झटतोय. सरकार मराठ्यांवरती प्रेम दाखवतंय की मराठ्याला ऊन लागतंय, मराठ्यांना विटीस धरू नका. माझी विनंती आहे, मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नका. सगळ्यांनी सरकार काळजी करतंय आणि तुम्हालाही दिसलंय करतंय का नाही करत सरकार काळजी. कुणीही राज्यात, तिसरा मुद्दा, कुणीही राज्यात उद्रेक धिंगाणा करायचा नाही. सगळ्यांनी शांततेत. मी तुमच्या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी मरायला तयार आहे, कारण माझा सुद्धा जीव लय दिवसाचा तरफडतोय. कारण माझ्या शरीरात ह्या उपोषण केल्यामुळे इतक्या काय वेदना आहेत की त्या सांगूनच पूर्ण होत नसत्यात. चालायला त्रास, पोटात आग होती हमेशाच, अंग थरथर कापतं, शरीरात चावल्यासारखे प्रकार होते अनेक. त्याच्यामुळं शरीरात खूपच वेदना आहेत. त्यामुळे मला ही टोकाचा निर्णय घ्यावा लागतोय, तो मी घेतलाय. मला सगळ्या मागण्याची अंमलबजावणी पाहिजे, त्याशिवाय मी हटत नाही. मराठा समाजाला पुन्हा पुन्हा माझी विनंती, तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी लढायला खंबीर आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका. मलाही मानणारा खूप मोठा वर्ग आहे, तोही अंतर्वालीकडे पळणार आहे हे मला माहिती आहे. तरी माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला यायचंच असेल तर छत्रीपित्री घेऊन येत जा. पण माझं स्पष्ट आव्हान आहे सगळ्याला की एकाही मराठा समाजानं राज्यातल्या अंतर्वालीत येऊ नये. तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण करण्यासाठी मी खंबीर आहे, समर्थ आहे. मी वेळेप्रसंगी माझा प्राण सुद्धा टेकायला तयार आहे. पण तुमच्या लेकरा बाळाचं वाटोळं होऊ देणार नाही. मराठ्यांची शान प्रतिष्ठा याला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्हाला खाली मान घालून चालावं लागल असं मी कधीही पाऊल उचलणार नाही. तुमच्या लेकरा बाळासाठी मी जीव ह्यो अर्पण करायला तयार आहे, जीव द्यायला सुद्धा तयार आहे. फक्त मराठा समाजाने कसल्याही प्रकारचं उद्रेक, असं काही आंदोलन वेगळं काहीही कोणी करू नका. 30 मेला आमरण उपोषण होणार आहे, त्याच्यात कसलाही बदल होणार नाहीये. पुन्हा पुन्हा मला तोच धाक असतोय की माझ्या मराठा समाजाला दम निघणार नाहीये, हे मला चांगलं माहिती आहे. साधं उपोषण करायचं म्हणलं तरी मराठा समाज खूप टेन्शनमध्ये येतो. आता हे तर अति टोकाचं आहे की देशभरात असं आमरण उपोषण कधीही झालेलं नसेल. पण आता त्याला माझा नाविलाज आहे. त्यामुळे ही मराठा समाजाला सांगणं माझं होतं आणि ते मराठा समाजाने पाळावं. उद्या जर काही सकारात्मक चर्चा झाली
तुम्ही उपोषण मागे घेणार मला चर्चा सकारात्मक पाहिजेच नाही. मागण्यांच्या मध्ये मला अंमलबजावणी पाहिजे. सातारा संस्थांचा GR का निघत नाही, केसेस का मागं होत नाही, आणि जर अडचण येत असत्या हैदराबादची गॅझेटेडचे प्रमाणपत्र वाटायला 1990 1994च्या GR प्रमाणे तुम्ही याही GRला का ते नियमावली लावत नाहीत, ती नियमावली लावा. तुम्ही आंदोलनाची घोषणा करताना आता आचारसंहिता लागली विधान परिषदेची, त्यामुळे सरकार तुमच्यासोबत चर्चा करायला येईल असं वाटतं? ते येईल नाही येईल मी माझ्यात क्षमता ठेवतो. माझा मराठा समाज सुद्धा क्षमता ठेवतो. आम्ही हरवण्याची ताकद पुढच्याला ठेवतो, कारण आम्ही क्षत्रिय कुळात क्षत्रिय मराठी. गरीब मराठ्यांना आरक्षण लागतं, श्रीमंत मराठ्यांना लागतं. दोघांच्याही लेकरा बाळाचं लेकीबाळीचं कल्याण आहे. त्यामुळं मैदानात उतरून आम्ही हरायची क्षमता ठेवतो. आम्ही कुणी आमच्याकडे यावं म्हणून कधी आंदोलन नाही करत, आणि आम्हाला सहजासहजी नाही देत भाऊ कुणी. आम्ही सगळ्याला द्यावं. मराठ्यांचं वगळ येऊस्तर खाते, जिकडून वगळ येऊस्तर तिकडं कोपराबोत हात भरूस्तर खाते. आम्ही पण देतो, पण आम्हाला द्यायच्या टायमाला विरोध होतो. आम्ही लोकांचे लेकरं सुखी समाधानी राहावेत म्हणून काय नाही दिलं, आमच्या वंशजांनी पूर्वजांनी काय नाही दिलं, आज आम्हाला मागायची वेळ आली. आमचे कोपरा इतके यांचे हात भरूस्तर खात होते दोन्ही हातानं. आज आमच्या लेकराला द्यायची वेळ आली तर सगळे विरोध करायला लागले. माझा मराठा समाज सक्षम आहेत. आम्हाला लढल्याशिवाय कधीच काय मिळत नाही. आम्हाला लढावंच लागतं, आणि आम्ही क्षमता ठेवतो. आम्ही लढण्याची क्षमता ठेवतो, संघर्ष करण्याची क्षमता ठेवतो, जीवाचं रान करायची क्षमता आम्ही ठेवतो, आणि जिंकून सुद्धा दाखवतो. आमच्यात तेवढी कुवत आहे. आम्ही लोकांच्या उरलेल्या पिठावर जगणारे अवलादी आमच्या नाहीये. आम्ही साम्राज्य स्वतः उभा करणारे आमच्या अवलादी. आम्ही लढून कष्ट करून मिळवणारे लोक आहेत, आणि आम्ही ते मिळू. हो, आता बहुत मिळवलंय आम्ही. 58 लाख नोंदी मिळवल्यात, GR मिळवलेत, राहिलेलं आहे आम्ही मिळू. पण हे मात्र खरं आहे, ज्यावेळेस माझ्या समाजाकडे होतं त्यावेळेस माझ्या समाजानं भरभरून सगळ्यांना दिलं. पण मग त्याच भरभरून देणाऱ्या समाजाच्या लेकरावरती आज वेळ आली तर सगळेजण विरोध करायला लागले. ते एक विसरलेत. आम्ही देणारे पण आहेत, लढून मिळवणारे पण आहेत. आणि आणखीन एक गोष्ट विसरलात तुम्ही, आम्ही एकटेच 50-55% आहेत राज्यात. आम्ही तुमची पाठ पण पुरू शकतो, हे तुम्ही विसरला. तुम्ही ज्या भाषा करता त्या भाषेच्या पुढच्या भाषा चालवणारे आम्ही पण आहेत. हो, आहेत आम्ही. त्याच्या पुढचे आहेत आम्ही. तुमच्या डोक्यात वेगळं आहे, आमच्या डोक्यात वेगळं आहे. आम्हाला वाटतं नको, आणि तुम्हाला वाटतं हे काय करत नाही. तुमची तोडण्याची भाषा आहे. तुम्ही तोडायला सुरुवात तर करा, शेवट करतोच का नाहीत बघा. पाटील, त्या दिवशी तुम्ही बोलताना म्हटलं की सरकारनं एक GR काढलेला आहे की ओपन मध्ये ओबीसीला घुसता येणार नाही. तो GR सुद्धा आता सरकारने रद्द केला. तुम्ही अभ्यासक बोलवलेत आज त्याच्याबरोबर, तर तो GRच सरकारनं रद्द केला. हा, आता ते आज केलेलं असेल तर मला नाही माहिती. मी आज बोलवले होते की त्याच विषयावर. मी 16 तारखेला तुम्हाला सांगितलं होतं की मी त्या GRच्या बद्दल तो चांगला आहे का नाही याच्याबद्दल बोलवणं, नंतर भूमिका घे. आज मी बोलवले होते त्याच विषयावर. तुम्ही अभ्यासक बोलवलं, मात्र सरकारने तो GR रद्द केला. हा, मग ते मला माहित नव्हतं. मग आता का रद्द केलाय, मग चांगला आहे का ते याच्यावर चर्चा करू आम्ही. का रद्द केला किंवा ठेवायचा का नाही ठेवायचा याच्यावरती चर्चा होईल. पाटील, प्रसाद लाड जेव्हा तुम्हाला भेटून गेले त्यानंतर सरकारचं आणि तुमच्या मधल्या काळात काही चर्चा झाली का? हो ना, बोलणं झालं. त्यांचा फोन आलता ना. मी म्हणलोच ना, हे बघा मी तुम्हाला काय खोटं बोललो यार जिंदगीत. तुमच्याशी मी प्रामाणिक आहे, माझ्या समाजाशी मी प्रामाणिक आहे. मी काहीच लपून ठेवत नाही. पण मला फोनवर नको रे बाबा. फोननी होणार काय? तू काय सांगणार आहे सांगा मला. हा, तू म्हणणार समजा टाइम लागतोय तर 8 महिने 10 महिने झाले टाइम दिला. तुम्ही म्हणता GR काढायचा तर काढलाय. तुम्ही म्हणता प्रमाणपत्र द्यायला नोंद पाहिजे तर 58 लाख नोंदी निघाल्या द्यायनात. तुम्ही म्हणता व्हॅलिडिटीला अर्ज दाखल करा देतो तो केलेले आहेत. बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या आणि त्यांचा निधी मागतोय तर बलिदान गेलेले आहेत. तुमचं बोलायला काय जागा आहे?
तुमच्याकडे उत्तरं द्यायला सरकारकडे जागाच नाही. त्यांनी मला खिंडीत पकडायला ठरवलं होतं यावेळेस. मी टाकला डाव. त्यांनी खिंडीत पकडलं होतं मला, किंवा मला बोलवीत नाही, मुख्यमंत्री टार्गेट केला जातो आणि आपल्या जातीचा मुख्यमंत्री नसून त्याने आरक्षण दिलं, ही भाषा त्यांची. अरे बाबा, आपल्या जातीचा मुख्यमंत्री नाही हा, तरी त्याने आरक्षण दिलं, पण तो डोक्यात किडे पडलेत का? तुला दुसरं नाही का कळत? तो आपल्या जातीचा नसून त्याने आरक्षण दिलंय, पण तो आपल्या जातीचा नसून मराठ्याने त्याला मुख्यमंत्री केलं ना. ते नाही का तुझ्या डोक्यात बाबा? म्हणजे साहेब, आता प्रसाद लाड यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, मराठा समाजाला न्याय मिळवून देणारे अपेक्षित उत्तर मनोज दादांना मिळेल. मग हायला बसलेलो मी इथं. मी कुठं चाललोय? हे बघा, मी पुन्हा पुन्हा काय सांगितलं की मी ते विषय मोगच संपविला. त्यांनी डाव टाकला होता भाऊ, आम्हाला बोलवत नाहीत, हे दिलंय ते दिलंय. फक्त लाडांना एवढं जरी कळलं तरी खूप झालं, असं माझं म्हणणं आहे. की याच्यात मनातले मनात म्हणले तरी बस, ते मनातले मनात जरी म्हणले तरी बस झालं आमच्यासाठी. की हे करतो हे चुकीचं नाहीये, देणारा मात्र डाव टाकतोय. आपलाच माणूस चुकीचा आहे म्हणून हे बोलतेत. मनातले मनात म्हणले तरी बस, त्यांचा राजीनामा नको आम्हाला, त्यांचं काय नको, लय झालं तर फक्त येऊन आंदोलनात बसले तरी खूप झालं. उद्या येणार असं म्हणता येते राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड. तुमच्या शंकाचं चर्चा होईल का नाही? होणार चर्चेला काय, त्यांना आम्ही नाही म्हणलोच नाहीत ना. आणि मनोज दादांचं उपोषण होऊ नये यासाठी मी उद्या विखेंसोबत प्रवास करतोय असं पण ते म्हणतात. प्रवास करतोय म्हणजे म्हणजे जरंग्यांचं उपोषण होऊ नये. मला वाटलं ट्रक यायला लागलेत प्रवास करते. तसे होय, प्रवास करतात म्हणले इतके दिवस लागणार मग यायला. मला वाटलं आजच निघालेत, त्यांनी बंद केलेत नाही इमान बंद केलेत, तेल मिळत नाही म्हणून. डिझेल वाचा म्हणले आमचे मोदी साहेब, आपले सगळ्यांचे मोदी साहेब. सर बंद करून टाका सगळं, इंधन वाचा, तेल वाचा. त्यामुळे मग आता सध्या कोणी एसटीने फिरत, कोणी त्या याच्या गाडीवर फिरत आहे, त्या लाईटवरच्या आकड्या टाकायच्या गाडीवर, चार्जिंगच्या गाडीवर चालतात आकडा टाकी देत, कुठे गेले की पिन खुशी देत. बिल भरायची गरज नाही, बिल भरायला आम्हाला लावित येत, मराठ्याला, शेतकऱ्याला. मला वाटलं एसटी फेस्टीने यायला 2-2 दिवस लागू शकतात. मधून खराब रस्ता आहे ना, येवल्यातून यायचं असलं तर मग आणखीन खराब आहे थोडा जास्तच. त्यामुळं मला वाटलं प्रवासाला निघालेत. काय तुमचे किती डाव असले ना, मराठा समाज कळून चुकला. सरकार गोड बोलून फसवतोय. मी यांच्या भरोश्यावर बैठका बंद केल्या की नाही सांगा बरं मीडियाचे बांधव? मी आतापर्यंत 3 वर्षात कधी केली अशी घटना? मी माझ्या बैठका घेत राहिलो. मी लाडांवरती विश्वास टाकला, कारण शब्द तसा होता त्यांचा. उदय सामंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारून गेले का? यायला मित्राला विचारून जात असते का रे? आणि तुम्ही कसं म्हणले रीत आल्या की मी त्यांना नाही विचारता आलो? मग ते काय नौकर आहेत का? काय शिंदे साहेब लोक तुमचे नौकर आहेत? ते काय बोलता राव तुमची? बघा ती बाईट काढा 16 तारखेची. तुम्ही माणसाचा कंट्रोल असला पाहिजे. तुमची अशी इच्छा आहे का मराठ्याकडे येऊ नये, मंत्र्यांनी समस्या जाणून घेऊ नये? भाषा बघा. उदय सामंत तिकडे गेले, मुख्यमंत्र्याला विचारलं होतं जाताना, उपमुख्यमंत्र्याला. नोकर ठुले का तुम्ही? ते त्यांना स्वातंत्र्य नाही का काय? आणि तुम्ही काय म्हणता इथं आल्यावर? मी मुख्यमंत्र्याला विचारून आलो नाही, मी मराठा म्हणून इथं आलो. मग ते बी मित्र म्हणून आला असेल ना. तुमचं तेच खरं, टार्गेट करायचं फक्त. अजितदादांचे मंत्री जरांग पाटलाकडे कसं काय गेले? तुम्हाला यायचं नाही, लोकाला यायचं नाही. तुमची गाय कवाबी ती म्हैस खाटीची मसाडा, दूधच देत नाही कवाबी. हे लोकांच्या समस्या जाणून घेतात, लोकात जातेत, धडधड कामं करतात, माणसावर माणसं घालतात. शरद पवाराला का बोलले नाही? हे यांचे स्वप्न. नारायण राणेला का बोलले नाही? हे यांचे स्वप्न. अशोक चव्हाणाला का बोलले नाही? हे यांचे स्वप्न. माणसावर माणसं घालायची. आता नारायण राणे तुमच्यात आले नसते, तुमचा मागं देवरा झाला असता. म्हणजे यांचं एकदा भागलं की संपलं. यांचं काम कसं आहे शेवटचं सांगतो, म्हटलं संपितो मी, कारण मी आज फक्त 2 मिनिटात संपवायचं सांगितलं होतं, पण तुम्ही प्रश्न विचारले म्हणून सुरू झालं.
यांचं काम असं आहे फडणवीस साहेबाचं, आमचे दै तीर्थापुरील व्यापारी होता आणि ते लय खौट जावण्याचे व्यापारी होते. ते कुठं गेले भाव कमी करायचं, कशाचा बी मालाचा भाव कमी करायचा, हमेशा त्याला ती सवच होती. असं फडणवीस साहेबाचं काम आहे. त्याला भाव कमी करायचा नाद होता, पण ते पुढे चालून त्याचे दात पडले, बचळ पड. मग आता डॉक्टरकडे जाऊन बसा लागेल ना, ती पर्याय नाही दुसरा, गेला डॉक्टरकडे. आता दात सगळ्याला बसत नाहीत, त्याला थोडे डॉक्टरला घासा घुसा लागत ते करावं लागते. मग ते बरोबर त्याला ते बचळ बसायचं, बसलं बचळ. त्याला बचळ फिचळ बसायचं झालं, पक्क झालं. आणि बचळ बसायचं झाल्यावर खुर्चीवर जाऊन बसला डॉक्टर पुढे. मला किती पैसे झाले? ते मला 8,000. कारण सगळीकडे तेच रेट आहे. ते डॉक्टर 8,000 म्हणणं आणि ते बचळ काढून म्हणला बघे बचळ तू तुपला धांदा. डॉक्टरला काही सुचना ना. आता बचळ बसल्यावर ते दुसऱ्याला बसाना आणि याने तर काढून फुलं बचळ. मग काय करायचं आता? ते म्हणले किती? ते म्हणलं 2,500. ती म्हणलं आता दूध फेकून देऊस तर. तसं काम यांचं फडणवीस साहेबाचं. बचळ बसून घ्यायचं शिंदे साहेब कोण, अजित दादा कोण, आणि काम झालं घेतो तुपलं बचळ. आता कुठं जातो? तिकडे ठाकरे येऊन द्यायचा नाही माघारी, इकडे हे येऊन द्याय ना. हा, जातो का मासे धरायला म्हणा त्यांना? आता हे असले खौट धावण्याची ती. यांचं एकदा भागलं की लगेच सोडून देते. ते किरीट सोमायचा वापर केला, ते कुंकड पड काय माहिती, नुसतं गोण्या घेऊनच पळत होते. ते ट्रॅक्टर हातोडा एवढा बला हातोला आला मला, बला हातोला काय सगळं असे सगळा पाचकाच. ते मुनगटीवर साहेबाचा देवारा केला. तिंगडकरी साहेब एवढा मोठा नेता आहे, त्याचा पाचका केला. आता लाग ना बोललेले गांडील तवाच लागत त्यांच्या, पटून नाही घेणार ते, हे खरं आहे. त्या खडसेचा कार्यक्रम केला, त्यांचे चांगले चांगले नेते पाण्यात बुडिले, जे खरे भाजपा चालवत होते. बरं, ह्या माणसाविषयी द्वेष नाही ना आम्हाला. अरे तो देतच नाही, आमचं भांडण येतो. त्या लाडांना पुढं घातलं, दिलं झुपून. लाडांना पुढं घातलं. कारण मी कशावर म्हणतो हे संभ्रम का काढतोय मी? ते म्हणले होते उदय सामंतांना, तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला विचारून गेले का? याचा अर्थ हे बिना विचारते येऊ शकत नाही. कारण त्यांचं स्टेटमेंट द्याल, मी बिना मर्जीचं, मला मर्जी नाहीये, त्यांना विचारल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. ह्यो शब्द खूप मोठा आहे. यांना स्वतःच्या मर्ज्या सुद्धा नाहीत कुठं जायची. मी माझ्या मर्जीनं जाऊ शकत नाही, तसं मुख्यमंत्र्याला विचारल्याशिवाय येऊ शकत नाही. हे काय म्हणतात, मी मराठा म्हणून आलो. पण त्या मराठा म्हणल्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल स्वाभिमान. यांना बोललं की राग येतो. खरं सांगितलं, अरे द्या ना, आम्ही तुमचं उदं उदं करतो ना. किती वाऱ्या सांगितलं रे, किती वाऱ्या सांगितलं हे, आम्ही करतो उदं उदं तुमचं. चला, नाही केलं ना त्याच्या मायाला तुम्ही म्हणताल ते, तुम्ही देत नाहीत. मग आम्हाला ती चीड का चीड येते मला ही? आता 4-2 पिरावळ उठणारच. कारण बोलल्याला जमत नाही, द्यायचं तर काही नाही. मराठ्याला दानत ठेवा, अवकात ठेवा, ती द्यायची, मग बोलणं नाही खावा. दानत ठेवायची, ती द्यायची, आणि मग माणसानं बोलणं ऐकून नाही घ्यावा. तुम्हाला द्यायचं नाही, बोलणं ऐकून घ्यायचं नाही. हुकुमशाही लावले काय तुम्ही? मराठ्या पुढे शानपणा करता काय तुम्ही? आम्ही संयमानं 8 महिने झाला ऐकून घेतलंय भाऊ. 8 कसले 10 महिने. बरं, शब्द नाही काढला, दाखवा ना मला काढल्याला. आजही नाही काढला. आताही फक्त फरक सांगितलाय. हे बचळ काढणे, याला त्याला संपविणे, काय खोटं आहे. असे कित्येक तरी आहेत. तुम्ही दावणी लावून बांधता लोक. यांना खतखत माहित नाही. हे बघा पत्रकार भाऊ, यांना खतखत माहित नाही. यांचं काय स्वभाव आहे, यांची एखाद्या ठिकाणी 10 एकर जमिनी, हे काय करते, 10 एकरच्या शेजारी 100 एकर घेते. आणि मित्र पाहुणे रावळे आले, हे काय सांगतात माहितीये का, ही सगळी प्रॉपर्टी आपली आहे. ही त्याला माहितच नाही, दादागिरीने घेतलेली ती म्हणून. आत खतखत आहे, असंतोष आहे. तुम्हाला मनाने यावं, कोणी म्हणा मला पैशाची लय आडी अडचणी, माझी जमीन विकत घ्या. तुम्ही दादागिरी घेतली, तळतळाट येतो. असंतोष आहे, प्रचंड खतखत आहे तुमच्याविषयी. सगळ्या पक्षात, तुमच्या सुद्धा स्वतःच्या. तुम्ही कधी नव्हे ते 6-7 गट केलेत तुमच्याच ह्याच्यात. एवढी प्रचंड मोठी खतखत. आणि का रुसतात माझ्यावर? मराठ्याचे आमदार, मंत्री, खासदार का रुसतात माझ्यावर? काय चूक केली मी? आम्ही काय घोडं मारलं तुमचं? आम्ही गरीबाच्या लेकराला आरक्षण मागतो. तुम्ही सगळ्या भाजपचे आमदार, मराठ्याचे मंत्री यांनी त्या फडणवीस साहेबांकडे जाऊन बसलं पाहिजे, सांगितलं पाहिजे
देणार आहे आरक्षण एकदाच. मला काय नाव ठेवता? मी तुमच्या लेकरासाठी, तुमच्या कार्यकर्त्यासाठी भांडतोय, मराठ्यांच्या लेकराच्या कल्याणासाठी भांडतोय. मला काय नाव ठेवता? तुम्हाला जर बोलणं ऐकून घ्यायची तुमच्या क्षमता नसेल तर काम करून दाखवावं लागते, स्वच्छ वागावं लागतं. याला बोलन त्याला बोलन म्हणजे आम्हाला अंगावर घालता काय एकामेकाच्या? काय मी काय सुपारी घेणार दिसलो का तुम्हाला? तुम्ही सांगता त्यालाच मी बोलायचं. मी माझ्या मनानं आंदोलन करतो, माझ्या मराठा समाजाच्या मनाने आंदोलन करतोय. मी कोणाच्या पक्षाचं, कोणाच्या नेत्याचं फित्याचं ऐकून करत नाही, कोणाची एवढी टप्पर बी नाही. आपल्याला सांगून आंदोलन करून घ्यायची, कोणाची टप्पर नाही. आणि उगाच काहीतरी सांगायचं आणि काहीतरी गैरसमज पसरायचा आणि त्याच्यातून मराठ्यात संभ्रम निर्माण करायचा, हे काम करायचं. आता मराठ्याला कळालं. हे त्या दिवशी म्हणत होते 100% देवेंद्र फडणवीस साहेब आरक्षण देतात म्हणून लाडभाऊ आले. आता मराठ्याने ओळखलं हे किती चालू आहेत म्हणून. यांनी कसे मराठ्यात संभ्रम निर्माण केलता. आता मराठे दाखवतात त्यांना आता कसं असतंय. लाडपून तुमच्यासोबत बसणार का मग? माझं आणि त्यांचं काय, लाडभाऊचं माझं काय झालंय का? माझं म्हणणं काय आहे, तुम्हाला एवढं जरी कळलं देवेंद्र फडणवीस काय चीज आहे तरी बस. आणि तुम्हाला जर आमच्या मनातला गैरसमज काढायचा असला देवेंद्र फडणवीस विषयी, हे महत्वाचं स्टेटमेंट करतोय. तुम्हाला जर वाटत असेल आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल गैरसमज झालाय, पुन्हा जर तुम्हाला तेच वाटत असेल तर तुम्ही मागण्याची अंमलबजावणी करा. तुम्हालाच कळून गैरसमज आहे का नाही. एकदा जर त्यांनी आमच्या मागण्या मंजुऱ्या दिल्या, आम्हाला काय करायचं त्यांच्याविषयी बोलून? का बोलायचं आम्ही? पण त्यांना मराठ्याला नाही द्यायचं, त्यांना ओबीसीच्या पाहुण्याला द्यायचं. पण आम्हाला फक्त म्हणायचं सोयरे बसत नाहीत. ओबीसीच्या सोयरे नाही बसलेत. कोण बसले रे? ओबीसीच्या सोयरे तर कोण येते? 180 जाती होत्या 1967 ला. आज त्या पावणे 400 झाल्यात. सोयरे नाहीत तर कोण? त्यावेळेस घातलेली माळी समाजाची जात, उदाहरणार्थ देतोय, तशा सगळ्या जाती धरा. त्यांचं रक्ताचं आहेत का नातं? बाकीचे घातले 6 जाती द्या, फुलमाळी बेलमाळी नंतर ज्या घातल्यात, हे रक्ताचे आहेत का संबंध यांचे? भावकी आहे का यांची? एक माळी पहिल्यांदा घातला, बाकीचे आलेले 5-6 हे सोयरे नाहीत तर कोण आहेत त्यांचे? आम्हालाच आईकडची जात जमत नाही, सगळे सोयरे जमत नाहीत. त्यांचे सगळे सोयरे नाही गेले, कोण गेले? कोण गेले? फक्त त्यांची पोटजात उपजात म्हणून घातलंय त्यांना आत. मग मराठीची पोटजात कोण बी होत नाही का? त्यांना जे रूल आहे तेव्हा आम्हाला कसं काय नाही? तुम्ही सगळे त्यांचे सोयरे घातले. मराठ्यांनो सावध व्हा. हे त्यांना आरक्षण खोटं दिलंय, बोगस, फक्त मतासाठी. मत यांचं सगळं आरक्षण खोटं आहे, सगळं उडत आहे ओबीसीचं. का सरकार उडवत नाही? मराठ्यांनी समजून घ्या. कारण यांना वाटतं ओबीसी मतदान करणार नाही म्हणून त्यांनी तसं टिकेलंय. ते खोटं असू. आणि आपल्याला का भेट नाहीत? तर ओबीसी सारखं आपण त्यांना पाडीत नाहीत म्हणून तुमच्या लेकराचं कल्याण होईना. ते ओबीसीचं आरक्षण खोटं हे सरकारला माहिती, फक्त मत निवडणुकीत देतात म्हणून दिलंय, विरोधात जाणार नाहीत म्हणून दिलंय. आणि आपले मराठी आपण त्यांनी आपल्याला नाही देऊन बी त्यांनाच मतदान करतो म्हणून ते आपल्याला भ्याणार. त्यांना जर एकदा कळालं मराठ्यांचे मत आपल्याला नाही, तुम्हाला सांगतो मराठ्याच्या मागे ते आरक्षणच नाही, काही घेऊन पळणार. खोटं आरक्षण, बोगस आरक्षण दिले ओबीसीला सगळं. कारण पोट जाती उपजाती घालताच येत नाही. सोयरे कस काय घातली? रक्ताच येत कधी? आम्ही अरे एका गावात 8-9 एकत्र असलेले देण्यात पुतण्याला दिले आणि त्याच्या भावाला द्यायना बघा. आणि यांनी पोट जाती उपजाती म्हणून 1994 ला सगळे पाहुणेच घातले त्यांची. आणि आम्हाला म्हणतात पाहुण्याला देता येत नाही, सगळ्या सोयऱ्याला देता येत नाही. आणि त्यांचे 180 ओरिजिनल जाती घातल्या होत्या, नंतर 450 घातल्या, सोयरेच घातले ना. त्यांचं कोणतं रक्तात नव्हतं? भावकी आहे का? समान आडनाव आहे का? दाखव, चल दाखव ना. पहिल्या 180 जाती नंतर कशा घातल्या ते दाखव. समान आडनाव आहेत म्हणून घातल्या.
म्हणजे आमच्या समान आडनाव असून बी द्यायला तयार नाही. कारण आमची भावकी आहे, फक्त गावं सोडून लांब लांब गेले. त्या गावाहून आलेला असला मग तू काय कर, इकडं आला ना, इकडचा 7-12 नाही, तिकडचं दे. तिकडं वावर नव्हतं ना येडं गांडीच्या त्याला, इकडं आल्यावर कष्ट करून कमीलं त्यांनी. तुमच्या डोक्यात काय किडे पडलेत का? नोंद निघाली जन्म मृत्यूवर, फसलीवरती, एखाद्याचा रजिस्ट्रीला साक्षीदार झालाय म्हणून. नाही नाही म्हणजे तुला नाही देता येत महसुली पुरावा देत, त्याला वावरत नाही, मजूर कसा देईन? त्याने पाप केलं, त्याचे लेकर बाळाने अधिकारी होऊ नये, साहेब बनायचं नाही. नोंद सापडली त्याची, नाही म्हणजे महसुली ती महसुला सापडलं. प्रवेश निर्गमवर आहे का? अरे शिकलं नाही ना यार ते. तो काय डोकं सरड का काय ते शिकले नाही. पहिले लोक शिकत नव्हते. ते माऊली खरात आला ते वयावली, त्याच्या भावाला दिले आणि त्याच्या लहान मोठ्या भावाला दिले, लहानाला द्याना. गेवराईचं मालेगाव, गेवरा तालुक्यातलं मालेगावचं उदाहरण. हे देवेंद्र फडणवीसचं सरकार. आणि बोललं की तिला राग येणार. ती समोर चेहरा दिसला म्हणून मी लगेच उदाहरण दिलं. का? पैसे पाहिजेत काय अधिकाऱ्याला? खिस्सा गरम करायचा? कशामुळे व्हॅलिडेट देत नाहीत तुम्ही? नोंदी असून कशामुळे मराठ्यांच्या लेकरात वाटोळ करायचे तुम्हाला? काय कारण आहेत? काय चुकीचं बोलतो मी? मराठ्यांनी सांगावं मला, तू मराठ्याचं कल्याण करू नको. नको करू. मी प्रामाणिक आहे. काय माझी चूक आहे मी प्रामाणिक असणं? माझा विरोधातला विरोधक सुद्धा मला म्हणतो हो तो प्रामाणिक आहे, पण आमचं त्याचं जमत नाही. मी माझ्या समाजासाठी प्रामाणिक काम करू नये, इमानदारीने मी करू नये, मी माझा जीव माझ्या समाजासाठी जाळू नये. मी जर त्या समाजात जन्मलो, त्या समाजासाठी मी वेदना सहन करायच्या, मी जीवाचं रान करायचंय, मी जातीसाठी माझ्या झगडायचंय, झटायचंय आणि त्यांच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण करायचंय, ते काम मी इमानदारीने करतो. सरकारला मी खपत नाही. इमानदारीनं करून मी माझ्या समाजाला मिळून देतो. मी करायचं नाही. मी माझ्या समाजाशी इमानदार राहतोय. मला नाही व्हायचं आमदार, खासदार, मंत्री. मला नाही पाहिजे पैसे. मला माझ्या समाजाचे लेकरं सुखी समाधानी जगलेले पाहिजेत. ते साहेब झालेले मला बघायचे. म्हणून मी कठोर निर्णय घेतो. होय, हे निर्णय मी घेतलाय. माझ्या समाजाला खूप वाईट वाटणार आहे, मलाही माहिती. इथं सावलीत बसून उपोषण करायला सुद्धा समाजाचा विरोध असतो. तर आता या रखरखत्या कडक उन्हाळ्यात मे महिन्याच्या माझा समाज झोपणार नाही हे मला माहिती. त्याच्या पोटात तुटणार आहे आता. कारण उन्हातल्या वेदना आपण साधं नुसतं राऊंड जरी मारून आलो तर अख्खं घामाने भिजतो आपण. रखरखत्या कडक उन्हात किती जीवाच्या लाई होणार आहे, किती तरपड मरपड होणार आहे, हे माझ्या समाजाला सुद्धा त्या वेदना कळतायत. त्यांना त्या लक्षात यायला लागल्या, येणार सुद्धा आहेत की आता हे खूप वाईट निर्णय घेतलाय. पण मला सरकारसाठी हे करावं लागतंय. माझ्या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मला हा निर्णय घ्यावा लागतो. तो मी घेतलाय. आता मी मागे सरकत नाही.